नमस्कार मित्रांनो, ॲडव्होकेट आनंद या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे। समाजप्रिय प्राणी याचा अर्थ त्याला समाजाची गरज असते। जसं जसं माणसाची उत्क्रांती होत गेली तसं तसं धर्म, जात, पंथ या पद्धतीने त्याने त्याचा समाज बनवायला सुरुवात केली। त्या समाजात राहायला लागल्यापासून त्याच्या बाबतीत एक वेगळा असा बदल झाला, तो म्हणजे सबसे बड़ा है रोग क्या कहेंगे लोग। लोक आपल्याबद्दल काय म्हणतायत या बाबतीत प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस हा खूपच जागरूक झाला। लहान मुलाला देखील जर का आई वडिलांनी इतर लोकांसमोर ओरडलं तर त्याला राग येतो। खरंय, कारण त्याच्यामध्ये त्या पद्धतीचा अहंकार निर्माण झालेला असतो। तुम्ही म्हणाल की अरे हा कायद्याचा चॅनल आहे, यामध्ये ही चर्चा कशी काय? मी सांगतो। आपण एकमेकांशी जे संभाषण करत आहोत त्याला आपण म्हणतो सोशल मीडिया, किंवा त्याला आपण मराठीमध्ये म्हणूया सामाजिक माध्यम। कुठली कुठली ही सामाजिक माध्यमं आहेत? आजच्या घडीला सगळ्यात पुढारलेली किंवा पुढाकार घेतलेली अशी जी सामाजिक माध्यमं आहेत त्याला आपण म्हणूया फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम किंवा आपण म्हणूया ट्विटर। ही चार एक समाज माध्यमं अशी आहेत की ज्यामध्ये लोक वेगवेगळ्या पद्धतीने या समाज माध्यमांचा वापर करतात, या सोशल मीडियाचा वापर करतात। पण ह्या सोशल मीडियाचा वापर करताना काही महत्त्वाच्या काळजी किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येकाने या समाज माध्यमांचा वापर करताना घेण्याची जी गरज असते त्याचाच अभाव आजच्या घडीला होताना दिसतो। हो, आजचा आपला विषय आहे डिफेमेशन। डिफेमेशन म्हणजे काय? तर डिफेमेशन याचा अर्थ असा, जी गोष्ट तशी नाहीये तशी आहे अशा खोट्या पद्धतीने किंवा बनावट पद्धतीने करून दाखवली जाते। डिफेमेशन याच्या बाबतीमध्ये ढोबळ अर्थाने दोन असे विभाग पडतात। एक डिफेमेशन त्याला आपण म्हणूया की सिव्हिल डिफेमेशन, आणि दुसरं डिफेमेशन जे आहे त्याला म्हणतात क्रिमिनल डिफेमेशन। म्हणजे काय हे आपण आधी समजून घेऊया। असं बघा की एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला व्हॉट्सअपवरती त्यांच्या ग्रुपमध्ये अशा स्वरूपाने म्हणाला की अरे तू माझ्या या गोष्टी चोरलेल्या आहेस। आता ही जर गोष्ट ए आणि बी ला जर सांगितली तर ती जी डायरेक्ट सांगितलेली गोष्ट आहे याला आपण सिव्हिल डिफेमेशन अशा स्वरूपात देखील संबोधू शकतो। पण हेच जर डिफेमेशन त्याने एखाद्या ग्रुपमध्ये जर सांगितलं, किंवा हेच जर डिफेमेशन किंवा हेच जर विधान त्याने जर का फेसबुकवरती पब्लिश केलं किंवा त्याने जाहीर पद्धतीने सांगितलं तर त्या डिफेमेशनला आपण क्रिमिनल डिफेमेशन या सदरामध्ये आणू शकतो। आज घडीला काय होतंय लक्षात घ्या। पेपरामध्ये एखादा राजकारणी असतो, त्याच्याबद्दल एखादा पत्रकार अशी काही गोष्ट लिहितो जी गोष्ट नाही आहे असं त्या राजकारण्याचं म्हणणं असतं। की एखाद्या आपण म्हणूया साखर सम्राटाने पैसे खाल्ले, एखाद्या शिक्षण सम्राटाने एखादी जमीन मोठ्या प्रमाणात लाटली, अशा स्वरूपाची जी विधाने येतात त्या बाबतीत ते राजकारणी, ते शिक्षण सम्राट, ते साखर सम्राट त्या पत्रकारांच्या विरोधात डिफेमेशनच्या केसेस लावतात। आता ज्यावेळेला आपण सिव्हिल डिफेमेशन म्हणतो, सिव्हिल डिफेमेशनच्या मध्ये जो महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे ते जे डिफेमेशन असतं त्याच्या बदल्यात त्या व्यक्तीने समोरच्या व्यक्तीकडनं दंड आकारण्याची मागणी केलेली असते। पण ज्यावेळेला क्रिमिनल डिफेमेशन असतं त्याच्यामध्ये दंड त्याचबरोबर कैद किंवा आपण ज्याला जेल होणं याचं देखील एक प्रोव्हिजन त्याच्यामध्ये असते। आता या डिफेमेशनच्या बाबतीमध्ये कशा स्वरूपाने कायदा बदलत चाललेला आहे आणि कशा स्वरूपाने आपल्या ज्या न्याय संस्था आहेत यांच्यावरती देखील खूप मोठ्या प्रमाणावरती जबाबदारी येऊन पडत आहे किंवा त्यांना त्याच्यामध्ये ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व व्हावं लागत आहे, याच्याबद्दल आपण बघूया। आपण एक एक उदाहरण घेताना वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या चॅनल्सवरती किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म्सवरती कशा पद्धतीने हे डिफेमेशन झालं, त्या बाबतीत कोर्टाने कसा व्ह्यू घेतला याबद्दल आपण उदाहरणासह बघत जाऊया। सगळ्यात पहिलं उदाहरण आपण बघूया, दुराई मुरुगन सत्ताई अशा नावाचा एक युट्यूबर आहे तमिळनाडूमधला। हा जो युट्यूबर आहे याला MK स्टॅलिन या राज्यकर्त्याच्या विरोधात त्याने युट्यूबवरती वेगवेगळी विधानं केली, आक्षेपार्ह विधानं केली, यासाठी 2021 मध्ये तमिळनाडू पोलिसांनी अरेस्ट केली। सर्वसाधारणपणे अशा अरेस्टमध्ये ज्या वेळेला अरेस्ट होते त्यावेळेला कोर्ट काही ठराविक पद्धतीच्या अटी शर्ती घालून त्या व्यक्तीला बेलवरती सोडते। पण ह्या व्यक्तीच्या बाबतीत झालं असं की याच्या बाबतीत अशा स्वरूपाचे पुरावे माननीय कोर्टासमोर आले ज्यामुळे ह्या व्यक्तीला सर्वसाधारणपणे जी एक 10 ते 14 किंवा आपण म्हणूया 30 दिवसामध्ये जी बेल मिळू शकली असती ती साधारणपणे बेल मिळण्यासाठी त्याला 300 दिवसाचा विलंब झाला। वेगवेगळ्या वेळेला त्याला वेगवेगळ्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आली, त्याच्या विरुद्ध एकापेक्षा जास्त असे FIR दाखल करण्यात आले। आपण ह्या व्हिडिओमध्ये त्याच्या विरोधात झालेले जे हे FIR आहेत ते बरोबर आहेत किंवा चूक आहेत, किंवा ज्या पद्धतीने त्या व्यक्तीच्या विरोधात इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे ते बरोबर आहे का चूक आहे हे ठरवायला बसलेलो नाही।
महत्वाचा मुद्दा काय आहे की ज्या वेळेला अशा युट्यूबरने अशा एखाद्या राज्यकर्त्याच्या विरोधात ज्या वेळेला एखादा स्टँड घेतलेला असतो त्यावेळेला त्याच्या विरोधात पोलीस मशिनरी खूप सक्तरित्या येऊ शकते, हा यातला मुद्दा आहे. सदरचं प्रकरण आज देखील न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्याच्या बाबतीत आपत्ती किंवा खूप खोलात जाऊन त्याचं विश्लेषण करता येणार नाही. परंतु ज्या वेळेला अशा स्वरूपाने या व्यक्तीला अरेस्ट झाली, परंतु तो वेळोवेळी बेल फाईल करत होता आणि ती बेल त्याला मिळाल्यानंतर ज्या वेळेला त्याने परत युट्यूबमध्ये अशा स्वरूपाने वेगवेगळी विधानं करायला सुरुवात केली तर त्यावेळेला त्याची बेल ही रिजेक्ट झाली. ती बेल रिजेक्ट झाल्यानंतर त्या व्यक्तीने सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये एक मत नोंदवलं आणि त्यामध्ये असं सांगितलं की ह्या व्यक्तीला जी काही बेल अगोदर देणं अपेक्षित होतं ती बेल तुम्हाला द्यायला हवी, कारण एखाद्या राज्यकर्त्याच्या विरोधात जर एखादी व्यक्ती बोलत असेल तर ती व्यक्ती बोलत आहे म्हणून असं जर तुम्ही अरेस्ट करत राहिलात, असं जर लोकांना एखाद्या गुन्ह्यामध्ये अडकवत राहिलात तर इलेक्शनच्या अगोदर कित्येक लोकांना तुम्हाला ताब्यातच घ्यावं लागेल. माननीय न्यायमूर्ती अभय ओक यांनी हे विधान त्यांच्या आदेशामध्ये केलेलं आहे आणि त्यामध्ये या व्यक्तीची जी बेल रद्द करण्यात आली होती तो निर्णय त्यांनी उलटवून कंटिन्यू करून दिलेली आहे. आता ही जेव्हा त्याला बेल कंटिन्यू करून दिली त्यावेळेला नक्कीच त्याच्या विरोधात वेगवेगळ्या अटी शर्ती त्या माननीय कोर्टाने दिलेल्या असणार आहेत. त्याबद्दलचा जो आदेश आहे तो आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो आदेश तुम्ही नक्की पहा. आता आपण दुसरं उदाहरण घेऊया. अजून एक युट्यूबर आहे, त्याचं नाव आहे ध्रुव राठी. ह्या व्यक्तीने ज्या वेळेला साखरेमुळे कशा पद्धतीने डायबिटीस होऊ शकतो याबद्दल एक युट्यूबचा व्हिडिओ काढला. या युट्यूबच्या व्हिडिओच्या बद्दल ज्या वेळेला त्याने एक्सप्लेन करत होता किंवा त्याबद्दल तो सांगत होता त्यामध्ये त्याने डाबर या कंपनीचा उल्लेख केला. डाबर या कंपनीचा त्याने उल्लेख करताना त्यांची जी काही ठराविक अशी पेय आहेत किंवा त्याची जी ठराविक अशी ड्रिंक्स आहेत त्या ड्रिंक्सच्या बाबतीमध्ये त्याने ठळक रीतीने दाखवलं. त्यावेळेला ट्रेडमार्कचं उल्लंघन होत आहे, आमच्याबद्दल डायरेक्ट असं प्रोडक्ट दाखवून या व्यक्तीने आमच्याबद्दल डिफेमेटरी ऍक्शन्स घेतलेल्या आहेत, डिफेमेशन केलेलं आहे, अशा स्वरूपाची दावा या डाबर कंपनीने या ध्रुव राठीच्या विरोधात दाखल केला. ते पण प्रकरण आज नीतीला प्रलंबित आहे. पण ध्रुव राठीच्या वकिलांनी माननीय कोर्टासमोर हे प्रकरण माननीय कलकत्ता हायकोर्टासमोर चालू आहे. ह्या प्रकरणामध्ये त्याच्या वकिलांनी असा स्टँड घेतला की ठीक आहे, आम्ही जे तुमचं प्रोडक्ट दाखवत आहोत त्याची जी इमेज आहे किंवा त्याचं जे नाव आहे ते आम्ही ब्लर करून दाखवतो, परंतु त्याच्या बाबतीत कोर्टाने असं सांगितलं की तुम्हाला उभय पक्षांना जर तडजोडीने विषय मिटवायचा असेल तर तुम्ही तो विषय मिटवा, अन्यथा जे काही कायद्याच्या अनुषंगाने याचा निर्णय येणार आहे त्या गोष्टीला तुम्ही तयार राहा. याचाच अर्थ असा की तुम्ही केवळ पॉलिटिशियन्स किंवा राजकारण्यांच्या बद्दल बोलत असाल तरच तुमच्या विरोधात काहीतरी होऊ शकतं असं नाहीये. एखाद्या मोठ्या कंपनी किंवा एखाद्या मोठ्या एमएनसीच्या बाबतीत जरी तुम्ही अशा स्वरूपाने बोलत असाल तरी देखील तुमच्या विरुद्ध कारवाई होऊ शकते. आपण तिसरं उदाहरण घेऊया. हे दोन्ही उदाहरणं आपण युट्यूबच्या बाबतीतली घेतली होती. आता आपण तिसरं उदाहरण घेऊया, ते आहे ट्विटरच्या संदर्भामध्ये. दिल्लीचे जे मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल यांनी एक ट्विट रिट्विट केलं. याचा अर्थ एक मजकूर किंवा एक व्हिडिओ आलेला होता, तो व्हिडिओ त्यांनी परत पुढच्या त्यांच्या फॉलोअर्सला किंवा जे लोक त्यांना फॉलो करत आहेत त्या फॉलोअर्सनी पाहावा यासाठी कुठलाही विचार न करता तसाच्या तसा पुढे फॉरवर्ड केला. ह्यामध्ये हा जो व्हिडिओ होता हा देखील ध्रुव राठी या व्यक्तीचाच होता, अर्थात हा अगोदरच्या सांगितलेल्या उदाहरणातला नव्हता. तो व्हिडिओ जो होता तो बीजेपीच्या संदर्भात ध्रुव राठींनी काही विधानं केली होती त्या संदर्भातला हा व्हिडिओ होता. तो व्हिडिओ तसाच्या तसा या अरविंद केजरीवाल यांनी हा पुढे रिट्वीट केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध देखील डिफेमेशनच्या बाबतीत डिफेमेशनची ऍक्शन घेण्यात आली. तेही प्रकरण प्रलंबित आहे. ते प्रकरण प्रलंबित असताना त्यांच्या वकिलांनी असा स्टँड घेतला की आम्ही हे जे रिट्वीट केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही अविचाराने किंवा कुठलाही विचार न करता हे रिट्वीट केलेलं आहे. त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या पार्टीला आम्हाला डिफेम करायची इच्छा नाहीये. त्यामुळे जर आम्हाला सांगण्यात आलं तर हे जे ट्विट आहे हे आम्ही विड्रॉ करायला तयार आहोत. अर्थात हेही प्रकरण प्रलंबित आहे. पण यातला महत्वाचा मुद्दा असा की जसं युट्यूबच्या बाबतीमध्ये डिफेमेशन बसू शकतं तसं ट्विटरच्या बाबतीमध्ये देखील एखाद्या व्यक्तीने अशा स्वरूपाने जर का माहिती अविचाराने किंवा त्याच्या मागचा पुढचा विचार न करता जर पुढच्याला पाठवली तर त्या बाबतीत देखील नक्की आणि हमखास तुमच्या विरुद्ध कारवाईही होऊ शकते. आता आपण चौथं उदाहरण घेऊया. या चौथ्या उदाहरणामध्ये एक ट्रान्सजेंडर व्यक्ती आहे. ही ट्रान्सजेंडर व्यक्तीने काय केलं तर एका ठराविक अशा संस्थेबद्दल आणि हे जे तुम्हाला आता आम्ही उदाहरण दिलं त्याच्यामध्ये अप्सरा रेड्डी विरुद्ध जो मायकल प्रवीण
अशा नावाचा तो दावा आहे किंवा अशा नावाचं ते प्रकरण आहे। याच्यामध्ये माननीय कोर्टाने असा व्ह्यू घेतला की यामध्ये जे काही डिफेमेशन झालेलं आहे, या डिफेमेशनच्या बदल्यात त्या युट्यूबरनी 50 लाख रुपये हे डिफेमेटरी कॉस्ट किंवा त्याला म्हणूयात की आपण तो दंड दुसऱ्या व्यक्तीला द्यावा। या पर्टिक्युलर दाव्याची किंवा या पर्टिक्युलर ऑर्डरची लिंक सुद्धा आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता हे झाल्यानंतर अजून एक वेगळं प्रकरण बघूया। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे जी काही समाज माध्यम किंवा सोशल मीडिया आहे, या सोशल मीडियावरती वेगवेगळ्या पद्धतीचे इन्फ्लुएन्सर असतात। आता इन्फ्लुएन्सर म्हणजे काय? अशी व्यक्ती की ज्यांना खूप लोक फॉलो करतात किंवा त्यांनी जो काही कॉन्टेंट हा त्या समाज माध्यमांवरती सोशल मीडियावरती टाकलेला आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती पाहिला जातो। हे व्यक्ती जे काही सांगतील ते लोकांना खरं वाटतं। याचाच अर्थ असा की तुम्ही जी काही गोष्ट करत आहात त्याला इन्फ्लुएन्स करण्याची या लोकांमध्ये क्षमता असते। आणि हा आता एक नवीन पद्धतीचा व्यवसाय किंवा आपण म्हणूया प्रोफेशन झालेला आहे। तर त्या बाबतीतलं एक तुम्हाला छानसं उदाहरण देतो। यामधली दोन मोठी नावं आहेत, विवेक बिंद्रा आणि संदीप माहेश्वरी। ही जर दोन नावं तुम्ही गुगल केली तर तुम्हाला दिसतील या लोकांचे असंख्य चाहते आहेत, यांचे असंख्य फॉलोअर आहेत। हे दोनही जे इन्फ्लुएन्सर आहेत हे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात। विवेक बिंद्रा यांची जी संस्था आहे त्याचं नाव आहे बडा बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड आणि संदीप माहेश्वरी हे लोकांनी समाजात कसं वागावं, त्यानंतर त्यांनी त्यांचे निर्णय कसे घ्यावे अशा स्वरूपाची प्रोत्साहनपर भाषणं करतात आणि लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करतात। झालं असं की डिसेंबरच्या महिन्यामध्ये 2023च्या दरम्यान एकमेकांनी एकमेकांविरुद्ध काही वेगवेगळे व्हिडिओज टाकले। त्याच्यामध्ये या दोघांनी एकमेकांच्या विरोधात एकमेकांची उणीधुणी करायला सुरुवात केली। व्हायचं तेच झालं। यानंतर हे जे विवेक बिंद्रा आहे या व्यक्तीने या संदीप माहेश्वरी यांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली। कोर्टाने त्यांचं ऑब्झर्वेशन नोंदवताना असं म्हणाले की तुम्ही दोघंही आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इन्फ्लुएन्सर आहात, तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मोठमोठे अवॉर्ड्स मिळालेले आहेत आणि तुम्हीच जर का अशा स्वरूपाने करत असाल तर लोकांनी जायचं कुठं? आणि त्यामध्ये माननीय कोर्टाने दोनही पक्षांना सांगितलं की दोनही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात कुठल्याही पद्धतीचं डेरोगेटरी किंवा डिफेमेटरी असा कॉन्टेंट हा युट्यूबवरती किंवा कुठल्याही समाज माध्यमांवरती टाकायचा नाही आणि दोघांनाही रिस्ट्रेनिंग ऑर्डर देण्यात आली। आता महत्वाचा मुद्दा असा येतो की राजकारणी असो, एखादी कंपनी असो, एखादा सामान्य माणूस असो, कोणीच या गोष्टींपासून वेगळा राहू शकत नाही। त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही सोशल मीडियावरती काहीही पोस्ट करत आहात त्यावेळेला काही महत्वाचे मुद्दे हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे। सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा, सोशल मीडियावरती तुम्ही जे पण काही टाकत आहात, सोशल मीडियावरती जे पण तुम्ही काही पब्लिश करत आहात ते कायम अबाधित पद्धतीने राहणार आहे, हयात राहणार आहे। जोपर्यंत इंटरनेट, सोशल मीडिया किंवा या पद्धतीची तंत्रज्ञानाची माध्यमं आहे तोपर्यंत तुम्ही जरी तुमच्याकडनं तो व्हिडिओ डिलीट केला तरी तो कधीही डिलीट होत नाही। त्यामुळे सोशल मीडियावरती पोस्ट करताना तुम्ही नक्कीच सावधान राहायला पाहिजे। दुसरा महत्वाचा विषय, ज्या वेळेला आपण अशा स्वरूपाने काही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत त्यावेळेला त्याच्या बाबतीतली खरे खोटेपणाची शहानिशा ही तुम्ही करणं गरजेचं आहे। म्हणजे एखादं जेव्हा आपण विधान करतो त्या विधानाला सपोर्ट करणारं असं तुमच्याकडे काहीतरी डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला कळणं गरजेचं आहे। नाहीतर त्या दस्तामध्ये, त्या डॉक्युमेंटमध्ये काहीतरी वेगळं सांगितलेलं असेल आणि तुम्ही तुमचं काहीतरी वेगळंच व्हर्जन किंवा तुमचं काहीतरी वेगळंच मत लोकांसमोर आणून सांगण्याचा प्रयत्न कराल आणि त्यामध्ये त्या पलीकडच्या व्यक्तीच्या बाबतीत डिफेमेशन किंवा त्याला आपण म्हणूया अवमान होऊ शकतो। तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ज्या वेळेला आपण अशा पद्धतीने फॉरवर्ड करत आहोत ते फॉरवर्ड करण्याची खरंच गरज आहे का हे पाहण्याचं खरंच गरज आपल्याला असते। कारण ज्या वेळेला आपण असा हा कॉन्टेंट किंवा अशा एखादा व्हिडिओ किंवा एखादा फॉरवर्ड आपण पुढे करत असतो आणि त्याच्यामध्ये अशा स्वरूपाच्या आक्षेपार्ह गोष्टी असतात तर ज्यानं आपल्याला हा व्हिडिओ पाठवलेला आहे त्यानं हा व्हिडिओ काय उद्देशाने पाठवलेला आहे हे आपल्याला नक्कीच पाहणं गरजेचं ठरतं। याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर वेगवेगळ्या धर्मांमध्ये ज्या वेळेला दंगली घडतात, वेगवेगळ्या समाजांमध्ये जेव्हा तेढ निर्माण होते त्यावेळेला अशा खोट्या स्वरूपाचे जे व्हिडिओज आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असतात। सोशल मीडियामध्ये तुम्ही काय कॉन्टेंट टाकत आहात हे पाहण्यासाठी पलीकडे कुठलीही व्यक्ती बसलेली नसते। ज्याच्याकडे त्या सोशल मीडियाचा ऍक्सेस आहे मग त्याच्यामध्ये तो कुठल्या देशाचा आहे, कुठल्या राज्याचा आहे,
याच्या बाबतीत कुठलीही बंधनं नाहीत. त्यामुळे हा कॉन्टेंट आपण जो टाकत आहोत त्याची खरंच लोकांना गरज आहे का हे आपल्याला विचार करूनच ते समाज माध्यमांपर्यंत पाठवणं हे अत्यंत गरजेचं असतं. पुढचा महत्त्वाचा मुद्दा की आपण हा जो सोशल मीडियावरती कॉन्टेंट किंवा त्याच्यावरती व्हिडिओ किंवा एखादं चित्र किंवा एखादा फोटोग्राफ हा पुढे पाठवत आहोत, ते पाठवताना खरंच त्याची जर गरज नसेल तर नका पाठवू. कारण लोकांकडे अशा स्वरूपाचा यापूर्वीच बऱ्याच प्रमाणात कॉन्टेंट येऊन पडलेला असतो आणि कोणालाही त्याची त्या बाबतीत गरज नसते. जर एखादा व्यक्ती जर का अशा पद्धतीचा कॉन्टेंट क्रिएट करू पाहत असेल तर त्याच्यामध्ये वेगळेपण काय आहे हे पण आपल्याला पाहण्याची गरज असते. याचाच अर्थ असा की ज्या वेळेला आपण एखादा कॉन्टेंट लोकांपर्यंत पोहोचवत आहोत त्या कॉन्टेंटमध्ये आपण रिसर्च केलेला आहे का हे खूप महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर हे तुमचं स्वतःचं मत आहे का हे तुम्ही एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करून सांगत आहात हेही तितकंच महत्त्वाचं ठरतं. जर एखाद्या कोर्टाच्या बाबतीतला तुम्ही आदेश जर का एक्सप्लेन करून सांगत असाल किंवा एखादं जर का आता कोर्टामध्ये वाद प्रलंबित असेल त्या बाबतीत जर भाष्य करत असाल तर त्या बाबतीत तुम्ही एखादं डिस्क्लेमर देणं की या बाबतीत हे आमचं मत नाहीये, कोर्टाने हे अशा अशा पद्धतीने नोंदवलेलं आहे हे पण सांगणं अत्यंत गरजेचं असतं. कारण ज्याला जे काम दिलेलं आहे ती संस्था ते काम करत असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही वेगळ्या पद्धतीने बाहेर येऊन त्याच्यामध्ये एक वेगळी कोर्ट रचना किंवा आपण एक न्याय संस्था चालवण्याची गरज नाही. कारण आज काय होतंय, लोक तुमच्या मताला, जर तुम्ही इन्फ्लुएन्सर असाल, तुम्हाला जर का फॉलोअर असतील तर तुमच्या मताला किंमत देतात आणि त्या मतालाच खरं मत अशा स्वरूपाने मान्य करून त्या पद्धतीने कृती करायला लागतात. ती जर गोष्ट चांगली असेल तर वाहवाच, पण ती जर गोष्ट चुकीची असेल किंवा तुम्हाला जर ती गोष्ट कळालेली नसेल तर लोकांची दिशाभूल होऊन त्याच्यामध्ये अनागोंदी निर्माण होण्याची खूप शक्यता असते. त्यामुळे अशा पद्धतीचा कॉन्टेंट टाकताना तुम्हाला सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. ह्या वेगवेगळ्या मुद्द्यांचा जर तुम्ही विचार केला आणि सजगपणाने एखादी गोष्ट जर तुम्ही सोशल मीडियावरती फॉरवर्ड केली, एखादा सजगपणाने एखादा कॉन्टेंट जर क्रिएट केला तर तुम्हाला अडचणी येण्याची शक्यता खूप प्रमाणात कमी होऊ शकते. डिफेमेशन या विषयाचा आपण ज्याला विचार करतो त्यावेळेला सोशल मीडिया सुद्धा या डिफेमेशन पासून वेगळा करता येणार नाही हे मात्र आपल्याला सगळ्यांना लक्षात घेणं गरजेचं ठरतं. सोशल मीडियावरती आम्ही हवं ते टाकलं, आम्हाला कोण पकडायला येऊ शकतं असं जर तुम्ही विचार करत असाल तर सावधान. टेक्नॉलॉजी लॉ याचे प्रॅक्टिशनर किंवा याचे वकील म्हणून आम्हाला ज्या वेळेला लोक सल्ल्याला विचारायला येतात त्यावेळेला आम्हाला हे लक्षात येतं की बऱ्याचदा त्या व्यक्तीने एखादा कॉन्टेंट हा त्याने टाकलेलाच नसतो, पण कारण नसताना त्याचा चेहरा किंवा त्याच्या पद्धतीचं आपण म्हणूयात एखाद्या कंपनीचं लोगो किंवा त्याचा ट्रेडमार्क याचा दुरुपयोग करून त्याच्या नावाची नालस्ती करण्यासाठी देखील असा कॉन्टेंट केला जातो. महत्वाचा भाग याच्यातला असा आहे की ह्याचे ढोबळ अर्थाने 3 ते 4 असे वेगवेगळे कप्पे पडतात. एक जो विषय आहे की तो म्हणजे लोक त्यांच्याकडे येणारा कॉन्टेंट किंवा येणाऱ्या गोष्टी आहे तशाच पुढे पाठवत राहतात. या पद्धतीने होणारे गुन्हे आणि या पद्धतीने होणारे वाद आपण एका सदरात टाकूया. दुसरा विषय असा की एखाद्या व्यक्तीला हे आवर्जून माहिती असतं की अशा पद्धतीचा जर का आपण कॉन्टेंट, व्हिडिओ, चित्र, फोटोज जर एखाद्या समाजामध्ये पाठवली तर त्याच्यामध्ये नक्कीच असंतोष निर्माण होऊ शकतो, एखादं त्यांचं वेगळं मत निर्माण होऊ शकतं. या पद्धतीची दुसरी लोक असतात. तिसरी लोक त्यांना सांगायचं एक वेगळंच असतं, पण समाज माध्यमासमोर ह्या सगळ्या गोष्टी गेल्यावरती त्याचा अर्थ निराळाच होऊन जातो आणि त्याच्या कचाट्यात सापडलेली लोक. आणि चौथ्या पद्धतीची लोक की ज्यांना ठरवून एखाद्या व्यक्तीची नालस्ती किंवा एखाद्या कंपनीची नालस्तीच करायची असते. हा चौथी कॅटेगरी. ह्याच्यामध्ये चारही गोष्टींकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा कोर्टाचा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या केसेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पण महत्वाची बाब किंवा महत्वाचा भाग असा आहे की मुळात हा कॉन्टेंट टाकायचाच कशासाठी आहे तर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. त्या बाबतीमध्ये खरंच तुम्हाला ज्ञानार्जन होतंय का या बाबीचा विचार कुणी आज करतानाच दिसत नाही. त्यामुळे अशा स्वरूपाचे जे काही तुम्हाला कॉन्टेंट येत आहे, अशा स्वरूपाची जी तुम्हाला माहिती येत आहे त्याचा तुम्ही साकल्याने विचार करूनच पुढे पाठवायला हवं हेच खरं. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आतापर्यंत तुम्ही ॲडव्होकेट आनंद या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा. आपण पुढच्या आठवड्यात अशाच एका नवीन विषयासह भेटूया. तोपर्यंत नमस्कार.